विद्यार्थिनींनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओ नंबर 2 मध्ये आपण सर्वसमावेशक शाळेची निर्मिती या विषयाच्या अभ्यासक्रमातील घटक नंबर 1 सर्वसमावेशक शिक्षण संकल्पना आणि त्या संकल्पनेचा विकास कसा झाला याच्या अनुषंगाने विचार करायला सुरुवात केली होती. याच्यामध्ये आपण सर्वसमावेशक शिक्षणाची संकल्पना, शिक्षणाची वेगवेगळ्या स्वरूपाची जी अंग आहेत म्हणजे विशेष शिक्षण, एकात्मिक शिक्षण किंवा सर्वसमावेशित शिक्षण या संकल्पनाचाही आपण पाठीमागच्या तासाला विचार केला. त्यानंतर सर्वसमावेशित शिक्षण संकल्पनेचा विकास कसा होत गेला, अगदी जागतिक पातळीवर किंवा आपल्या राष्ट्रीय पातळीवरती किंवा अगदी राज्य पातळीवरती सर्वसमावेशित शिक्षण संकल्पनेच्या विकासासाठी कोणत्या प्रकारचे प्रयत्न केले गेले याचा आपण क्रमाक्रमाने विचार केला. त्यानंतर आपण मी पाठीमागच्या पिरियडला तुम्हाला सुचवल्याप्रमाणे या सर्वसमावेशित शिक्षण व्यवस्थेची किंवा संकल्पनेची नेमकी उद्दिष्टे काय आहेत आणि वैशिष्ट्ये काय आहेत, त्याचबरोबर सामान्य शाळा आणि समावेशित शाळा यामधला नेमका फरक काय आहे याचा आपण आजच्या तासाला विचार करणार आहोत. सर्वसाधारणपणे उद्दिष्टांचा जर आपण विचार केला तर समावेशित शिक्षण म्हणजे त्याचा शब्दशः अर्थ जर आपण विचारात घेतला तर या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट होते की समाजातल्या कोणत्याही घटकातील, कोणत्याही व्यवस्थेतील, कोणत्याही परिस्थितीतील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा मूलभूत हक्क प्राप्त झाला पाहिजे किंवा शिक्षणाच्या मूलभूत हक्काच्या अनुषंगाने त्याला शिक्षण प्रवाहात आणता आलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली गेली पाहिजे हा एक सर्वसाधारणपणे त्याचा शब्दशः अर्थ आहे. तर त्याची हा शब्दशः अर्थ जर आपण विचारात घेतला तर त्याची उद्दिष्टे आपल्याला या ठिकाणी सहजपणे स्पष्ट व्हायला मदत होते. तर सर्वसमावेशित शिक्षण व्यवस्था जी आहे किंवा सर्वसमावेशित शिक्षणाची जी उद्दिष्टे आहेत ती उद्दिष्टे कोणती आहेत त्याचा आपण क्रमाक्रमाने विचार करूया. एक पहिलं उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल की समाजीकरण किंवा सामाजिकरण, सोशलायझेशन. सर्वसमावेशित शिक्षणाचं हे पहिलं महत्वाचं उद्दिष्ट आहे, समाजीकरण. म्हणजे शिक्षण हे कोणत्या एका घटकापुरतं, एका व्यक्तीपुरतं, एका समाजापुरतं मर्यादित न राहता समाजामध्ये असलेल्या प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे. शिक्षण हे सर्वांसाठी असलं पाहिजे. म्हणून समाजीकरण हे सर्वसमावेशित शिक्षणाचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. समाजातल्या सर्व स्तरापर्यंत शिक्षण व्यवस्था पोहोचवणे, शिक्षण व्यवस्था विस्तारित करणे किंवा शैक्षणिक प्रवाह जो आहे, वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक प्रवाह हे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत गेले पाहिजेत किंवा या प्रवाहामध्ये प्रत्येक विद्यार्थी आला पाहिजे. म्हणजे शिक्षण समाज शिक्षणासाठी नाही, शिक्षण हे समाजासाठी असलं पाहिजे. म्हणून सामाजिकरण करणं किंवा सोशलायझेशन करणं हे सर्वसमावेशित शिक्षणाचं एक महत्वाचं उद्दिष्ट असलेलं दिसून येतं. त्यानंतर दुसरं एक महत्वाचं उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल की विद्यार्थ्याचं शारीरिक पुनर्वसन करणे. विद्यार्थ्याचं शारीरिक पुनर्वसन करणे. आता समावेशित शिक्षण व्यवस्थेचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये एक गोष्ट आपल्याला अभिप्रेत असते की सर्वांना शिक्षणामध्ये समाविष्ट करून घ्यायचं, सर्वांचा शिक्षण पद्धतीमध्ये समावेश झाला पाहिजे, शिक्षणाच्या संधी सर्वांना उपलब्ध झाल्या पाहिजेत. आता शारीरिक पुनर्वसन म्हणजे नेमकं काय की सर्वसाधारणपणे विद्यार्थ्याच्या शारीरिक क्षमतेचा जर आपण विचार केला तर काही मुलं ही सर्वसामान्य मुलं असतात. म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचं अपंगत्व नसतं किंवा दिव्यांग प्राप्त झालेलं नसतं. पण काही मुलं समाजामधली अशी असतात किंवा काही मुलं कुटुंबामध्ये अशी असतात की कोणत्या ना कोणत्या प्रकारचं दिव्यांगत्व त्यांना प्राप्त झालेलं असतं.
मग दृष्टीदोष असेल, कर्णबधिरपणा असेल, मूकबधिरपणा असेल किंवा एखाद्या अवयवाच्या बाबतीत निष्क्रियता असलेली मुलं असतात, म्हणजे शारीरिक अपंगत्व अशा मुलांना असतं. म्हणजे काही मुलांना हात नसतो किंवा काही मुलांना पाय नसतात. पायाने किंवा हाताने ही मुलं दिव्यांग झालेली दिसून येतात किंवा अपंग झालेली दिसून येतात किंवा शारीरिकदृष्ट्या ही मुलं कमजोर असलेली दिसून येतात किंवा अशक्त असलेली दिसून येतात. सामाजिक परिस्थितीची किंवा नैसर्गिक परिस्थितीची शारीरिक अपंगत्वामुळे ही मुलं समावेशित होऊ शकत नाही, समायोजन करू शकत नाही. त्यांना सातत्याने दुसऱ्याच्या आधाराची गरज असलेली दिसून येते. मग अशी जी मुलं असतात, अशा मुलांच्या शारीरिक गरजा नेमक्या कोणत्या आहेत, त्यांचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ एखादा मुलगा कर्णबधिर असेल तर त्यासाठी आवश्यक असलेली तंत्र किंवा साधनं त्याला उपलब्ध करून दिली पाहिजे, त्याच्यावरती उपचार केले गेले पाहिजे. एखादा मुलगा मूकबधिर असेल तर त्याला शिक्षणाची संधी उपलब्ध होण्यासाठी किंवा शिक्षणविषयी त्याची आवड जी आहे ती आवड किंवा अभिरुची पूर्ण करण्यासाठी त्याला आवश्यक ती साधनं किंवा तंत्र किंवा सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्याचबरोबर एखादा विद्यार्थी शारीरिक अवयवाच्या दृष्टीने अपंग असेल तर त्यासाठी आवश्यक ते उपचार किंवा आवश्यक त्या पद्धती किंवा आवश्यक ती साधनं त्याला उपलब्ध करून दिली पाहिजे. म्हणजे शारीरिक पुनर्वसन अशा विद्यार्थ्यांचं केलं गेलं पाहिजे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की शारीरिकदृष्ट्या जी मुलं अपंग असतात अशा मुलांना दुसऱ्याच्या कोणाच्या तरी आधाराची गरज असली दिसून येते. पण ती गरज सातत्याने आपल्याला पुरवता येतेच असं नाही. ती मुलं स्वयंभू व्हावीत, काही प्रमाणात का होईना स्वावलंबी व्हावीत, म्हणून आवश्यक त्या आरोग्याच्या सोयीसुविधा, आवश्यक ती साधनं, आवश्यक ती तंत्र त्यांच्या उपयोगाच्या दृष्टीने त्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे, की जेणेकरून शारीरिक अपंगत्व किंवा दिव्यांगत्व जरी असलं तरी ती मुलं काही प्रमाणात होईना स्वतःचं काम स्वतःच करू शकतील. म्हणून शारीरिक पुनर्वसन हे अत्यंत महत्वाचं असं दिसून येतं. त्याचबरोबर तिसरं एक महत्वाचं उद्दिष्ट आपल्याला सर्वसमावेशित शिक्षण पद्धतीचं सांगता येईल ते म्हणजे मानसिक, भावनिक, वैचारिक पुनर्वसन करणे. मानसिक, भावनिक किंवा वैचारिक पुनर्वसन करणे म्हणजे मानसिक दृष्ट्या ही मुलं कमजोर असतात, मतिमंद असतात. भावनिक दृष्ट्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे दुःख असेल, राग असेल किंवा बऱ्याच वेळा विचार करण्याची त्यांची जी क्षमता असेल, विचार मांडण्याची त्यांची जी क्षमता असेल ती कमी असलेली दिसून येते. त्याचबरोबर कोणत्या गोष्टीच्या अनुषंगाने कोणत्या परिस्थितीत कोणता विचार मांडवायचा या दृष्टीने आवश्यक असणारी त्यांची बौद्धिक क्षमता ही कमी असलेली दिसून येते. म्हणजे सामान्य मुलांच्या तुलनेने ही मुलं मानसिक, भावनिक आणि वैचारिक दृष्टीने कमकुवत असतात. तर अशा मुलांचं पुनर्वसन करणं म्हणजे त्यांची मानसिक, भावनिक आणि विचार करण्याची, कल्पना करण्याची, मत मांडण्याची क्षमता विकसित करणे हे सर्वसमावेशित शिक्षण पद्धतीचे एक उद्दिष्ट असलेलं दिसून येतं. आता हे उद्दिष्ट का सर्वसमावेशित शिक्षणाचा मानता येईल त्याचं कारण आपल्याला सांगता येईल की या मुलांना शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून दिली, शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या तर त्यांची मानसिकता किंवा त्यांची भावनिकता किंवा त्यांची वैचारिकता या दृष्टिकोनातून त्यांच्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमता आपोआप विकसित व्हायला एक प्रकारे मदत झालेली दिसून येते. जर त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली नाही तर संपूर्ण जी विशेष गरजा असणारी मुलं जी आहेत, संपूर्ण जेवढी मुलं आहेत ती मुलं निष्क्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मानसिक आणि भावनिक आणि वैचारिक विकास हा अत्यंत व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने महत्वाचा असतो. म्हणून मानसिक, भावनिक आणि वैचारिक पुनर्वसन करणं अत्यंत महत्वाचं असलेलं दिसून येतं. कारण एखादी व्यक्ती, कुटुंबामधली एखादी व्यक्ती किंवा त्याचं कुटुंब हे पूर्णपणे मानसिक, भावनिक किंवा वैचारिक क्षमतांचा विकास घडून आणेलच असं नाही. कुटुंबाचा निश्चित त्याच्यामध्ये वाटा असतो, परंतु ही जबाबदारी शिक्षणाने उचलली पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली दिसून येते. म्हणून हे एक महत्वाचं उद्दिष्ट असतं दिसून येतं. विद्यार्थ्यांना मी पहिलं उद्दिष्ट तुम्हाला सांगितलं की शिक्षणाचं सामाजिकरण झालं पाहिजे.
एक महत्वाचं उद्दिष्ट. दुसरं, जे विशेष गरजा असणारे मुलं आहेत त्या मुलांचं शारीरिक पुनर्वसन करणे हे दुसरं महत्वाचं उद्दिष्ट आहे. तिसरं महत्वाचं उद्दिष्ट आहे मानसिक, भावनिक आणि वैचारिक पुनर्वसन करणे हे एक महत्वाचं उद्दिष्ट असून दिसून येतं. त्यानंतर आणखी पुढचं एक महत्वाचं उद्दिष्ट सांगता येईल आपल्याला की आर्थिक सक्षम करणे, आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे. आता ही सामान्य मुलं असतात किंवा विशेष गरजा असणारी जी मुलं असतात, या मुलांना आवश्यक असणाऱ्या शिक्षणाच्या संधी, शिक्षणातून वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य विकसित करण्याच्या संधी किंवा शिक्षणातून त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या क्षमता आहेत किंवा त्यांच्यामध्ये असलेल्या ज्या आवडीनिवडी आहेत त्यांना योग्य प्रकारे दिशा देता येते. त्यामुळं या मुलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, वैचारिक, काल्पनिक या सगळ्या दृष्टिकोनातून ज्या मानसिक क्षमता आहेत त्या विकसित व्हायला एक प्रकारे मदत झाली दिसून येते. त्यामुळे विशिष्ट प्रकारचं शिक्षण त्यांनी प्राप्त केल्यानंतर अशी मुलं स्वतःच्या पायावरती उभं राहू शकतात किंवा उभं राहू शकतील. आणि जर शिक्षण त्यांना मिळालं नाही तर ते समाज प्रवाहाच्या बाहेर जातील. अशा विद्यार्थ्यांचं परावलंबित्वाचं प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाजाला ते एक प्रकारचं ओझं राहू नये, त्यांनी त्यांच्या दृष्टीने सक्षम बनावं. मग ती सक्षमता आर्थिक सक्षमतेमधून प्राप्त व्हायला एक प्रकारे चांगली मदत होऊ शकते. म्हणून अशी जी मुलं आहेत शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या तर नोकरी करतील, व्यवसाय करतील किंवा कोणत्याही प्रकारचे छोटे मोठे उद्योगधंदे असतील की जी मुलं सामान्य आहेत किंवा जी मुलं असामान्य आहेत किंवा जी मुलं विशेष गरजा असणारे आहेत, अशा मुलांना शिक्षणाची संधी मिळाली की ती स्वतःच्या पायावरती उभं राहू शकतील. म्हणून त्यातून त्यांना एक प्रकारे आर्थिक क्षमता प्राप्त व्हायला मदत होऊ शकेल. म्हणून एक महत्वाचं उद्दिष्ट सर्वसमावेशक शिक्षणाचं सांगता येईल ते म्हणजे आर्थिक सक्षम बनवणे. अर्थात आर्थिक सक्षम बनवणे 1 आणि 2 वर्षाची प्रक्रिया नाही की त्यासाठी बराचसा कालावधी जाऊ द्यावा लागतो. अनेक प्रकारची कौशल्य, अनेक प्रकारची वैचारिक क्षमता, विविध प्रकारच्या क्षमता, कौशल्य त्यांच्यामध्ये विकसित होतील आणि एका विशिष्ट टप्प्यावरती त्यांना एक शिक्षणाच्या संदर्भातली आवश्यक असणारी मूलभूत पात्रता त्यांच्या अंगी निर्माण झाल्यानंतर किंवा त्यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर आपोआप त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. त्यातून आर्थिक सक्षमता निर्माण व्हायला मदत होईल. म्हणून आर्थिक सक्षम करणे हे सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीचं एक महत्वाचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचं महत्वाचं उद्दिष्ट एक सांगता येईल शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. तर सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीचं मूलभूत तत्व मी तुम्हाला व्याख्यानाच्या ओघात बऱ्याच वेळा सांगितले की सर्वसमावेशक म्हणजे काय, सर्वांना समाविष्ट करून घेणे. शिक्षण प्रक्रियेमध्ये सर्वांना समाविष्ट करून घेणे. आता सर्वांना समाविष्ट करून घ्यायचं असेल तर त्याच्या पुढे जाऊन आपल्याला सांगता येईल की नुसतं समाविष्ट करून घ्यायचं नाही तर त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायची. संधीचा अर्थ या ठिकाणी लक्षात घ्या की त्यांच्याकडे असलेल्या ज्या क्षमता आहेत, त्यांच्याकडे असलेल्या ज्या आवडीनिवडी आहेत किंवा त्यांचे जे दृष्टिकोन आहेत, त्यांच्यामध्ये जी कौशल्य आहेत, त्यांच्याकडे जी अभिरुची आहे त्यानुसार त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांना एकाच प्रकारचं शिक्षण देऊन चालणार नाही. एकाच प्रकारचं शिक्षण देऊन चालणार नाही तर त्या विद्यार्थ्याला कोणत्या प्रकारची आवड आहे, कोणत्या शिक्षण प्रवाहामध्ये शिक्षण घेण्याची त्याला अभिरुची आहे, त्याला कोणत्या प्रकारचं शिक्षण घेण्याची गोडी आहे. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला गणित विषयाची आवड असेल, एखाद्या विद्यार्थ्याला वाङ्मय विषयाची आवड असेल म्हणजे भाषा विषयाची आवड असेल, एखाद्या विषयाला विज्ञान विषयाची आवड असेल, एखाद्या विद्यार्थ्याला चित्रकलेची आवड असेल, एखाद्या विद्यार्थ्याला संगीताची आवड असेल. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आवडी निवडी विचारात घेऊन
त्याला तशा प्रकारचं शिक्षण उपलब्ध करून दिलं पाहिजे. आज आपण पाहतो की आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा, सामाजिक परिस्थितीचा विचार करून शिक्षणाची उद्दिष्टे निश्चित केली जातात आणि त्यानुसार सर्वसामान्य स्वरूपाचं शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला जातो. एक विशिष्ट प्रकारचा अभ्यासक्रमाचा साचा तयार केला जातो आणि तो पाठ्यपुस्तकाच्या रूपाने विद्यार्थ्यांसमोर मांडला जातो. असं जरी असलं तरी त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्यांच्या अभिरुची किंवा आवडीनिवडी जोपासायला अशा अभ्यासक्रमातून निश्चितपणे संधी मिळत असते. म्हणून शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. संधीच उपलब्ध करून दिली नाही तर मग विद्यार्थी सामान्य असेल, असामान्य असेल किंवा विशेष गरजा असणारा मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा कोणत्याही क्षेत्रामधला विद्यार्थी असेल, कोणत्याही कुटुंबामधला विद्यार्थी असेल, तो शिक्षण प्रवाहापासून बाजूला पडेल. शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आपोआप तो विद्यार्थी किंवा ती विद्यार्थिनी आपोआप शिक्षण प्रवाहामध्ये निश्चित येऊ शकेल आणि तिच्या अभिरुची किंवा तिच्या आवडीनिवडी जोपासण्याची तिला संधी प्राप्त होऊ शकेल. म्हणून सर्वसमावेश शिक्षण पद्धतीचे हे महत्वाचं उद्दिष्ट असून दिसून ते शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. त्यानंतर पुढचं एक महत्वाचं उद्दिष्ट सर्वसमावेशित शिक्षण पद्धतीचं सांगता येईल ते म्हणजे शैक्षणिक वातावरण, आवश्यक ते शैक्षणिक वातावरण तयार करणे. आता शैक्षणिक वातावरण तयार करणे म्हणजे काय? सर्वसमावेशित शिक्षण पद्धतीमध्ये काय अपेक्षित असतं? मुलगा सामान्य असेल, मुलगा असामान्य असेल किंवा मुलगा मानसिकदृष्ट्या अपंग असेल, शारीरिकदृष्ट्या अपंग असेल, मतिमंद असेल किंवा विशिष्ट प्रकारची बधिरता, नैसर्गिकदृष्ट्या त्याच्यामध्ये उपजत प्राप्त झालेली असेल, तर अशा विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने आवश्यक असणारं वातावरण निर्माण करून दिलं पाहिजे की जेणेकरून त्याला शिकता आलं पाहिजे, त्याला अभ्यास करता आला पाहिजे, त्याला अध्ययन करता आलं पाहिजे, त्याच्यामध्ये असणारे कौशल्य त्याला योग्य रीतीने विकसित करता आले पाहिजे, त्याला त्याच्या स्वतःच्या आवडीमध्ये जोपासता आले पाहिजेत. जर शैक्षणिक वातावरणच नसेल तर मात्र नुसतं शिक्षण देऊन उपयोग होणार नाही. म्हणून आपण पाहतो की एक विशिष्ट प्रकारची जागा किंवा विशिष्ट प्रकारच्या स्थळाची निश्चिती करून आवश्यक असणारी इमारत, आवश्यक असणाऱ्या भौतिक सोयीसुविधा किंवा आवश्यक असणारं शैक्षणिक वातावरण किंवा शिक्षणासाठी पोषक वातावरण अशा एका विशिष्ट ठिकाणी निर्माण केलं जातं आणि त्या ठिकाणी अनेक स्तरावरचे विद्यार्थी एकत्र येऊन शिक्षण घेत असतात, अध्ययन करत असतात, अभ्यास करत असतात. जर तशा प्रकारचं वातावरण आपण निर्माण करू शकलो नाही किंवा करून दिलं गेलं नाही तर शिक्षण योग्य रीतीने विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून शैक्षणिक वातावरणाची निर्मिती करणे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैशिष्ट्यानुसार, गुणवैशिष्ट्यानुसार तशा प्रकारचं वातावरण तयार केलं गेलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ विशेष गरजा असणारी मुलं असतील तर त्यांच्यासाठी भौतिक सोयीसुविधा किंवा बौद्धिक सोयीसुविधा आपल्याला वेगळ्या पद्धतीने उपलब्ध करून द्याव्या लागतात. वर्गखोल्यांची रचना वेगळी असते, त्यांच्या बैठक व्यवस्थेची रचना वेगळी असणे दिसून येते. त्यांना शिक्षण किंवा त्यांना शिकवणारे किंवा अध्यापन करणारे शिक्षक हे वेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण घेतलेलं असणे दिसून येतात. म्हणून जर अशा प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या नाहीत तर शैक्षणिक वातावरण तयार होणार नाही. म्हणून शैक्षणिक वातावरण तयार करणे हे सर्वसमावेशित शिक्षणाचं एक उद्दिष्ट आहे. शैक्षणिक वातावरण योग्य रीतीने तयार करून दिलं गेलं नाही तर विद्यार्थी शाळेमध्ये येतील पण शाळेमध्ये ते रममान होणार नाहीत, शाळेमध्ये ते मानसिक भावनिक दृष्ट्या एकनिष्ठ होणार नाहीत. म्हणून शैक्षणिक वातावरण तयार करून दिलं गेलं पाहिजे. विद्यार्थी शाळेत आल्यानंतर त्याला त्याचा पालक असेल, त्याचं घर असेल, कुटुंब असेल, नातलग असेल यांची आठवण शालेय वेळात होणार नाही इतक्या प्रकारचं वातावरण किंवा अशा प्रकारचं उत्कृष्ट वातावरण शाळेमध्ये तयार करून दिलं गेलं पाहिजे. हे सर्वसमावेशित शिक्षण पद्धतीचं उद्दिष्ट असलेलं दिसून येतं. त्यानंतर आणखी एक महत्वाचं उद्दिष्ट असलेलं दिसून येतं की समाजाचा त्याला एक जबाबदार घटक किंवा नागरिक बनवणे. समाजाचा
त्याला एक जबाबदार घटक किंवा नागरिक बनवणे. आता ही सगळी जर वैशिष्ट्ये आपण उद्दिष्ट जर आपण विचारात घेतली, हे समाजीकरण असेल, त्याचं मानसिक, भावनिक किंवा शारीरिक, वैचारिक पुनर्वसन करणे, त्याला आर्थिक सक्षम बनवणे, शिक्षणाच्या संधी त्याला उपलब्ध करून देणे, शिक्षणासाठी आवश्यक असलेलं वातावरण तयार करणे, या सगळ्या उद्दिष्टांचा एकत्रित परिपाक असा आपल्याला दिसून येतो की तो आपोआप एक समाजाचा जबाबदार घटक बनलेला आपल्याला दिसून येतो. शिक्षण प्रक्रियेमध्ये किंवा शिक्षण घेऊन बाहेर पडलेले सगळेच विद्यार्थी समाजाप्रती 100% योगदान देतात असं कुणीही म्हणणार नाही किंवा तसं म्हणण्याचंही कारण नाही. पण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे समाजामध्ये वावरत असताना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या भूमिका, कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या जबाबदाऱ्या, कोणत्या ना कोणत्या प्रकारची कर्तव्य अशा व्यक्तीकडून पार पाडली जातातच. मग तो विद्यार्थी सर्वसाधारण विद्यार्थी असो किंवा तो विद्यार्थी असामान्य असो किंवा तो विद्यार्थी अलौकिक बुद्धिमत्तेचा असो किंवा तो विद्यार्थी विशेष गरजा असणार असो, त्याच्यावरून कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य किंवा भूमिका पार पाडल्या जातात. परंतु त्या तितक्या सक्षमपणे पार पाडल्या जातीलच असं नाही. उत्कृष्टपणे त्या पार पाडल्या जाव्यात म्हणून त्याला योग्य प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणून सर्वसमावेशित शिक्षण हे सर्वसमावेशित शिक्षण पद्धतीचं एक महत्वाचं उद्दिष्ट मानलं जातं की समाजाचा जबाबदार नागरिक बनवणे. आता उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी असा असेल की त्याच्या आवडीनिवडीनुसार शिक्षण घेऊन त्याच्या क्षमतेचा योग्य रीतीने विकास झाला आणि तो एखादा विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी बनला तर समाजाचा एक तो जबाबदार नागरिक असतो. एखाद्या विद्यार्थ्याने शेती व्यवसायाचं उत्कृष्ट शिक्षण घेतलं तर उत्कृष्ट प्रकारची शेती करून तो समाजाचं कर्तव्य, समाजाप्रती आपलं कर्तव्य किंवा जबाबदारी पार पडत असतो. एखाद्या विद्यार्थी शिक्षक बनला तर समाजाप्रती शिक्षकाचे जे कर्तव्य आहेत किंवा जबाबदारी तो पार पडत असतो. पण त्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत पायाभरणी झाली पाहिजे. म्हणून सर्वसमावेशित शिक्षण पद्धती ही अत्यंत महत्वाची असून दिसून येते. सर्वसमावेशित शिक्षण पद्धतीचा आपण स्वीकार केला नाही तर अनेक विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या पासून अलग राहतील, बाहेर पडतील आणि समाजाप्रती आवश्यक असणारी जबाबदारी, कर्तव्य त्यांच्याकडून पार पाडली जातीलच असं आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून सर्वसमावेशित शिक्षण पद्धती अत्यंत ही उत्कृष्ट पद्धती असलेली आपल्याला दिसून येते. पुन्हा त्याचे एकदा उद्दिष्ट मी सांगतो. एक, शिक्षणाचं समाजीकरण करणे एक महत्वाचं उद्दिष्ट. दुसरं उद्दिष्ट त्याचं शारीरिक पुनर्वसन करणे. तिसरं मानसिक, भावनिक आणि वैचारिक पुनर्वसन करणे. चौथं त्याला आर्थिक सक्षम किंवा स्वावलंबी बनवणे. शिक्षणाची संधी सर्वांना उपलब्ध करून देणे. शैक्षणिक वातावरणाची निर्मिती करणे आणि समाजाचा एक जबाबदार घटक बनवणे अशी वेगवेगळ्या प्रकारची उद्दिष्टे सर्वसमावेशित शिक्षण पद्धतीची आपल्याला सांगते. त्याच्यानंतर विद्यार्थिनी मैत्रिणींना आपण पुढचा एक घटक पाहणार आहोत सर्वसमावेशित शिक्षण संकल्पनेचा. तो म्हणजे सर्वसमावेशित शिक्षण पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती आहे, नेमकी वैशिष्ट्ये कोणती आहे. एक 8-10 वैशिष्ट्यांचा आपण या ठिकाणी थोडक्यात विचार करूया. या वैशिष्ट्यांचं फारसं मी स्पष्टीकरण करणार नाही, पण 1, 2, 3 या पद्धतीने संक्षिप्त स्वरूपात त्याचं स्पष्टीकरण करून तुम्हाला मी वैशिष्ट्य सांगतो. एक पहिलं, सर्वसमावेशित शिक्षण पद्धतीचं वैशिष्ट्य काय असणं दिसून येतं की व्याख्यामध्ये त्याची वैशिष्ट्ये आलेली आहेत. तुम्ही व्याख्या पुन्हा एकदा पडताळून पहा, पुन्हा एकदा तुम्ही सर्वसमावेशित शिक्षणाच्या व्याख्या तुम्ही अभ्यासा, त्याच्यामध्येच ती वैशिष्ट्ये आलेली दिसून येतात. पण तरीही त्याचा पुन्हा मी नामोल्लेख करतो की सर्वसाधारणपणे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की सर्व प्रकारच्या मुलांना प्रवेश. ही वैशिष्ट्ये हे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचं पहिलं वैशिष्ट्य आहे की ऍडमिशन फॉर ऑल स्टुडंट, ऑल टाईप स्टुडंट, सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना प्रवेश. मग तो सामान्य असो, असामान्य असो, बौद्धिकदृष्ट्या सक्षम असो, बौद्धिकदृष्ट्या असक्षम असो, शारीरिकदृष्ट्या सक्षम असो किंवा असक्षम असो, किंवा आर्थिकदृष्ट्या मागासलेला असो किंवा आर्थिकदृष्ट्या संपन्न असो, सामाजिकदृष्ट्या मागासलेला असो किंवा सामाजिकदृष्ट्या संपन्न असो, सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना प्रवेश
म्हणजे थोडक्यात शिक्षण प्रक्रियेमध्ये सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वागत केलं जातं, स्वागत असतं. हे या सर्वसमावेशित शिक्षण पद्धतीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की शिक्षकाच्या अंगी अध्यापन कौशल्य, विविध प्रकारचे अध्यापन कौशल्य शिक्षकाच्या अंगी असतात. शिक्षकाच्या अंगी विविध प्रकारचे अध्यापन कौशल्य असतात. सर्वसमावेशित शिक्षण पद्धतीमध्ये काय असतं की अनेक प्रकारची मुलं शाळेत येतात, एका वर्गामध्ये बसतात, एका विशिष्ट वयाची मुलं एका वर्गामध्ये बसतात आणि त्या वर्गामध्ये वेगवेगळ्या विचाराची, वेगवेगळ्या क्षमतेची, वेगवेगळ्या बुद्धिमत्तेची, वेगवेगळ्या प्रकारची कल्पनाशक्ती, भावनिक शक्ती, शारीरिक शक्ती किंवा क्षमता असणारी मुलं एका विशिष्ट वर्गामध्ये बसतात आणि अशा विद्यार्थ्यांना एकाच अध्यापन पद्धतीनं शिकवणं हे शिक्षणाच्या संधीच्या दृष्टीने योग्य ठरत नाही. म्हणून मुलांच्या क्षमता कोणत्या त्यानुसार शिक्षकाला त्याच्या अध्यापन पद्धती बदलाव्या लागतात. अध्यापन पद्धतीमध्ये, अध्यापन कौशल्यामध्ये, अध्यापन तंत्रामध्ये त्याला बदल करावा लागतो आणि त्यानुसार तो जो आशय आहे तो आशय विद्यार्थ्यापर्यंत त्याला पोहोचवावा लागतो. म्हणून शिक्षकाच्या अंगी आपोआप त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य किंवा तंत्र विकसित झालेली सुविधा ते सर्वसमावेशित शिक्षण पद्धतीचं वैशिष्ट्य असं दिसून येतं. अगदी एखादं उदाहरण देऊन तुम्हाला मी सांगतो की सर्व सामान्य मुलं आहेत आणि त्याच्यामधली या सामान्य मुलामधली काही मुलं बौद्धिकदृष्ट्या थोडी कमकुवत आहेत, म्हणजे त्यांची क्षमता फार तर 50% इतकी असं दिसून येईल किंवा काही मुलं मध्यम हुशार असं दिसून येतात, म्हणजे 50% 60 ते 70% आणि 70% जी मुलं आहेत. आता 70% मुलांना जर ज्या पद्धतीने आपण शिकवतो त्याच पद्धतीने जर आपण 50% कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवलं तर तितकं समजणार नाही. तर त्यासाठी वेगळ्या अध्यापन पद्धती वापरली जाते. किंवा त्याच वर्गामध्ये अपंग मुलं असतील किंवा कर्णबधिर असतील किंवा काहींची अंधदृष्टी कमी असेल, काही मूकबधिर मुलं असेल दिसून, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य शिक्षकाला विकसित करावी लागतात आणि त्या पद्धतीने त्यांना शिकवलं लागतं. म्हणजेच सर्वांना एकच अध्यापन पद्धती उपयुक्त ठरते असं नाही. अध्यापन पद्धतीचे अनेक प्रकार असून दिसून येतात, अनेक तंत्र असून दिसून येतात, अनेक कौशल्य असून दिसून येतात. त्याचा शिक्षकाला अध्यापन प्रक्रियेमध्ये उपयोग करावा लागतो आणि त्यातूनच शिक्षकाच्या अंगी विविध प्रकारचे अध्यापन कौशल्य विकसित व्हायला मदत होते. पहिलं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं, सर्व प्रकारच्या मुलांना प्रवेश किंवा सर्व प्रकारच्या मुलांचं स्वागत सर्वसमावेश शिक्षण पद्धतीमध्ये केलं जातं. सर्वसमावेशित शिक्षण पद्धतीचं दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल की शिक्षकांच्या अंगी वेगवेगळ्या प्रकारचे अध्यापन कौशल्य विकसित होतात. तिसरं महत्वाचं एक वैशिष्ट्य सांगता येईल की सर्व प्रकारच्या मुलांना शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. म्हणजे ज्या पद्धतीने ज्या प्रकारची मुलं असतील त्या प्रकारानुसारच त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी तशा प्रकारची साधने किंवा सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतात. उदाहरणार्थ अपंग मुलगा असेल तर त्याला व्हीलचेअर उपलब्ध करून द्यावी लागते. कर्णबधिर मुलगा जर असेल तर त्याला कमी थोडं ऐकायला येत असेल तर सर्वनियंत्र असेल किंवा वर्गामधली जी साऊंड सिस्टीम आहे ती आपल्याला वेगळ्या पद्धतीने तयार करावी लागते किंवा वेगळ्या पद्धतीने शिक्षकाचा आवाज त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल तशी बैठक व्यवस्था त्याला करावी लागते. एखाद्या मुलाला दृष्टीदोष असेल, त्याला जवळचं फार दिसत नसेल तर त्याला तशा प्रकारची बैठक व्यवस्था वर्गामध्ये करून द्यावी लागते. म्हणजे तशा प्रकारच्या सोयीसुविधा शाळेमध्ये किंवा वर्गामध्ये उपलब्ध करून द्याव्या लागत असतात. त्याच्यानंतर पुढचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असलं दिसून येतं की मुलांच्या प्रगतीसाठी पालकाची भूमिका महत्वाची असते. भूमिका या ठिकाणी अत्यंत महत्वाची असते, कारण शाळेत येणारी जी मुलं असतात या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकाचे प्रयत्न हे निश्चित कारणीभूत होतात. परंतु ते सर्वस्वी कारणीभूत ठरतातच असं नाही. त्यासाठी समाजाची गरज, समाजाची मदत
निश्चितपणे उपलब्ध झाली तर त्याच्या विकसनाचा कालावधी किंवा वेग किंवा गती वाढायला एक प्रकारे मदत झाली शकते. कारण मुलगा शाळेमध्ये येतो 4 ते 5 तास, पण उर्वरित 24 तासापैकी 16-17 तास, 17 ते 18 तास तो हा पालकांच्या स्वाधीन असतो, कुटुंबाच्या वातावरणामध्ये तो असतो. म्हणून जी विशेष गरजा असणारी मुलं असतात किंवा जी सामान्य मुलं असतात, असामान्य मुलं असतात, यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पालकाची, कुटुंबाची, समाजाची मदत घ्यावीच लागते किंवा त्यांची भूमिका त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाची असणे दिसून येते. म्हणून सर्व शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी शिक्षण क्षेत्राने उचलणं हे कधीच अपेक्षित नाही किंवा अपेक्षित धरता पण येणार नाही. तर त्यासाठी समाजाची, कुटुंबाची किंवा व्यक्तीची किंवा विशेष करून त्याचे जे पालक आहेत, आई वडील असतील किंवा रक्तनाते संबंधातले इतर जे लोक असतील, त्यांची मित्रत्वाची भूमिका अत्यंत महत्वाची असणे दिसून येते. मित्रत्वाचा हा शब्द या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे. मित्रत्व हा गुण पालकामध्ये जर असेल तर आपोआप अशा विद्यार्थ्यांना आवश्यक असणारं सहाय्य, शारीरिक किंवा मानसिक किंवा भावनिक किंवा वैचारिक मदत किंवा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असणारं पाठबळ पालकांकडून निश्चितपणे उपलब्ध होऊ शकतं. म्हणून पालकाची मित्रत्वाची भूमिका असली पाहिजे. त्यानंतर पुढचे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की मुलांच्या क्षमतेनुसार शैक्षणिक उद्दिष्टे निश्चित केली जातात. मुलांच्या क्षमतेनुसार शैक्षणिक उद्दिष्टे निश्चित केली जातात, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो की सामान्य मुलं जे असतात, अशा मुलांसाठी जे सर्वसामान्य स्वरूपाचं शिक्षण दिलं जातं, त्याची उद्दिष्टे वेगळी असतात. जे अपंग मुलं असतात किंवा दिव्यांग मुलं असतात, त्यांच्यासाठी जे शिक्षण व्यवस्था किंवा जो अभ्यासक्रम तयार केला जातो, त्याची उद्दिष्टे वेगळी असणे दिसून येतात. म्हणजे मुलांचा प्रकार कोणत्या प्रकारचा आहे त्यानुसार शिक्षण व्यवस्थेची उद्दिष्टे उपलब्ध करून दिली जातात. त्यानंतर सर्वसमावेशित शिक्षण पद्धतीचं पुढचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की मुलं जी शाळेमध्ये येतात त्या मुलांच्याकडे वैयक्तिक लक्ष आणि आवश्यकतेनुसार वैयक्तिक मार्गदर्शन देण्यावर भर दिला जातो. वैयक्तिक लक्ष, तर मुलं भिन्न प्रकारची असतात, त्यामुळे त्यांच्या गरजा, त्यांच्या क्षमता, त्यांच्या अभिरुची ह्या वेगवेगळ्या असणे दिसून येतात. त्यानुसार त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष देणं गरजेचं असणे दिसून येतं. म्हणजे एखाद्या मुलामध्ये लेखन क्षमता कमी असेल तर लेखन क्षमता विकसित होण्यासाठी त्या मुलाकडं वैयक्तिक लक्ष आणि वैयक्तिक मार्गदर्शन देणं हे समावेशित शिक्षण पद्धतीमध्ये अपेक्षित असणे दिसून येतं. किंवा एखादा मुलगा अत्यंत हुशार असेल तर त्या मुलाला सर्वसाधारण स्वरूपाने किंवा पद्धतीने समजून जरी सांगितलं तर त्याला समजू शकतं. त्याला शिक्षकाच्या मार्गदर्शनाची किंवा वैयक्तिक लक्ष देण्याची फारशी गरज वाटत नाही. पण बरीचशी मुलं अशी असतात की त्यांना वैयक्तिक लक्ष देऊन त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणणं गरजेचं असतं किंवा त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांच्या क्षमताचा विकास करणं अपेक्षित असणे दिसून येतं. आणि सर्वसमावेशित शिक्षण पद्धतीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येतं. आम्ही पहिलं वैशिष्ट्य सांगितलं की सर्व प्रकारच्या मुलांना प्रवेश किंवा त्या सर्व प्रकारच्या मुलांचं अशा शिक्षण पद्धतीमध्ये स्वागतच केलं जातं. दुसरं, शिक्षकाच्या अंगी विविध प्रकारचे अध्यापन कौशल्य विकसित झालेले असतात किंवा विकसित होत असतात, हे एक महत्वाचं वैशिष्ट्य. तिसरं, सर्व प्रकारच्या मुलांना शिकवण्यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. चौथं वैशिष्ट्य आहे, अशा शिक्षण पद्धतीमध्ये पालकाची मित्रत्वाची भूमिका दिसून येते किंवा आढळून येते. मुलांच्या पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य, मुलांच्या शैक्षणिक क्षमतेनुसार साधनं किंवा सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्याच्यानंतर पुढचं एक महत्वाचं वैशिष्ट्य, वैयक्तिक लक्ष आणि वैयक्तिक मार्गदर्शनावर भर दिला जातो. ही एक 5 ते 6 वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगितली. त्याच्यानंतर पुढचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे की कौशल्य विकसनासाठी शाळा मदत करते. कौशल्य विकसनासाठी शाळा मदत करते. आता कोणतीही गोष्ट ही सहजासहजी घडून येत नाही, ती जाणीवपूर्वक आपल्याला घडून आणावी लागते, जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात, जाणीवपूर्वक तशा प्रकारचं वातावरण
तयार करावं लागतं, जाणीवपूर्वक तशा प्रकारचा अभ्यासक्रम तयार करावा लागतो, जाणीवपूर्वक तशा प्रकारचे अध्यापन कौशल्य, तंत्र, साधनं आपल्याला विकसित करावं लागतात, उपलब्ध करून घ्यावे लागतात. आणि हे उपलब्ध करून देण्याचं ठिकाण म्हणजे शाळा असून दिसून येतं. त्यामुळं शाळा ज्या आहेत, त्या शाळा विद्यार्थ्यांच्या कौशल्यासाठी आवश्यक ती मदत करत असते. विद्यार्थी शाळेत आल्यानंतर तो स्वयंभू असतोच असं नाही. त्याला अनेक प्रकारच्या गोष्टी, अनेक प्रकारचा आशय, अनेक प्रकारच्या संकल्पना, अनेक प्रकारची सूत्र, संज्ञा त्याला समजून सांगाव्या लागतात. आणि त्याच्यामध्ये असणारे जे कौशल्य त्यातून विकसित व्हायला मदत होत असते. परंतु त्यासाठी शाळेची भूमिका ही अत्यंत महत्वाची असते. एक महत्वाचं वैशिष्ट्य. त्यानंतर या सर्वसमावेश शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकाच्या विचार विनिमयाला अत्यंत महत्व असतं. शिक्षक शाळेमध्ये जे येतात तर विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सुद्धा तशा प्रकारचे शिक्षक शाळेमध्ये उपलब्ध असतात. सर्वच विद्यार्थ्यांना एकच शिक्षक सर्वच पद्धतीने शिकवेल असं नाही. एकाच वर्गामध्ये अनेक प्रकारची मुलं असतात, त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या अध्यापन पद्धती, अध्यापन तंत्र, कौशल्य विचारात घेऊन शिकवावं लागतं. पण एकाच शिक्षकाकडे ती तंतोतंत असतातच असं नाही. तर ज्या शिक्षकाकडे ज्या प्रकारची तंत्र किंवा अध्यापन कौशल्य विकसित आहेत, आत्मसात त्यांनी केलेले आहेत, त्यावेळी त्या शिक्षकाचा उपयोग करून घ्यावा लागतो आणि त्यासाठी शिक्षकामध्ये विचार विनिमय अत्यंत महत्वाचा असतो. उदाहरणार्थ एखाद्या शिक्षकाकडे चित्रकलेचं कौशल्य खूप आहे, तर तो शिक्षक चित्रकलेचा तास घेईल. एखाद्या शिक्षकाचं लेखन कौशल्य सुरेख आहे, तो शिक्षक लेखन कौशल्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. शिक्षकाचा विचार विनिमय या ठिकाणी अत्यंत महत्वाचा असून दिसून येतो. त्याचबरोबर सर्वसमावेश शिक्षणात अनेक प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जातो. साहजिक आहे या ठिकाणी की विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्यांना त्यांच्या गरजेनुसार सोयीसुविधा उपलब्ध करून देणं हे सर्वसमावेशित शिक्षण पद्धतीचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे सर्वसमावेशित शिक्षण पद्धतीची उद्दिष्टे आणि सर्वसमावेशित शिक्षण पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती आहेत याचा आपण क्रमक्रमाने विचार केला. आता आपण याच्यामधला आणखी एक महत्वाचा भाग पाहणार आहोत. तो म्हणजे सामान्य शाळा आणि समावेशक शाळा याच्यामध्ये नेमका काय फरक आहे, नेमका फरक, मूलभूत फरक काय आहे. तर हा मूलभूत फरक विचारात घेताना पहिल्या प्रथम मी सामान्य शाळाचं एक वैशिष्ट्य सांगेन आणि त्याच्यामधला फरक स्पष्ट होण्यासाठी समावेशित शाळेचं वैशिष्ट्य सांगेन. तर सुरुवातीला एक दोन्ही मधला फरक स्पष्ट करण्यासाठी पहिलं वैशिष्ट्य सांगतो की संकल्पना, की सामान्य ज्या शाळा ज्या असतात, सामान्य शाळेची संकल्पना काय सांगते आपल्याला किंवा त्याचा अर्थ काय की सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण, हे सामान्य शाळेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवेश दिला जातो किंवा अशा शाळेमध्ये विषय केंद्रित अध्यापन असतं. म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, विज्ञान, गणित, भूमिती अशा प्रकारचे किंवा पर्यावरण शिक्षण अशा प्रकारचे विषय शाळेमध्ये अभ्यासक्रमाच्या स्वरूपात उपलब्ध असतात आणि त्या विषयाला अनुसरून विद्यार्थी अभ्यास करतो. म्हणजे सामान्य शाळेमधलं जे शिक्षण असतं ते विषय केंद्रित असून दिसून येतं आणि सामान्य शाळेमध्ये अध्यापनावरती जास्त भर दिला जातो. शिकवणं, कारण एका विशिष्ट कालावधीत तो विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी ही शिक्षकाची असून दिसून येते. म्हणून अध्ययनावर भर न देता अध्यापनावरती सामान्य शाळेमध्ये भर दिलेला दिसून येतो. म्हणजे सामान्य शाळेचं एक पहिलं वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येईल की सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवेश दिला जातो. जे शिक्षण दिलं जातं ते विषय केंद्रित असून दिसून येतं आणि जे विषय असतात ते विषय शिकवण्यासाठी अध्यापनावरती भर दिला जातो. हे सामान्य शाळेचं एक प्रमुख वैशिष्ट्य सांगता येईल. परंतु याच्या उलट जर आपण विचार केला तर समावेशित शाळेमध्ये काय केलं जातं, सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना प्रवेश. इथं काय दिला जातो, सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवेश दिला जातो, पण समावेशित शाळेमध्ये काय केलं जातं, सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश.
इथं बालकेंद्रित शिक्षण पद्धती असते, इथं विषय केंद्रित पद्धती असते सामान्य शाळेमध्ये, इथं बालकेंद्रित असते. बालकाच्या इच्छेनुसार, आवडीनिवडीनुसार त्याला शिक्षण दिलं जातं. हे समावेशित शिक्षणाचं एक वैशिष्ट्य आहे. आणि अध्यापनाला महत्व असतं, पण त्याचबरोबर अध्ययनाला महत्व असतं. म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःहून त्याच्यामधल्या क्षमता, त्याच्यामधले कौशल्य विकसित होण्यासाठी स्वतः त्याला काहीतरी कोणत्या ना कोणत्या प्रकारचे ते करायला सांगितले जातात. हे समावेशित शिक्षण पद्धतीमध्ये असं दिसून येतं. आणि यावरून पहिला फरक आपल्याला काय सांगता येईल की सामान्य शाळेमध्ये सामान्य विद्यार्थ्यांना प्रवेश असतो, विषय केंद्रित शिक्षण पद्धती असते आणि अध्यापनावर भर असतो. पण इथं सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. विषय केंद्रित शिक्षण पद्धती नसते तर बालकेंद्रित शिक्षण पद्धती असं दिसून येते, किंवा विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती असं दिसून येते. आणि अध्ययनाबरोबर अध्यापनाला देखील जास्तीत जास्त महत्व दिलं जातं. हा पहिला फरक आहे. दुसरा फरक काय सांगता येईल आपल्याला? दुसरा फरक आहे तो म्हणजे प्रवेशाच्या बाबतीत. सामान्य मुलांना प्रवेश, सामान्य शाळेमध्ये प्रवेश सामान्य मुलांना प्रवेश दिला जातो. आणि या ठिकाणी वय आणि भाषेची अट असते. म्हणजे इंग्रजी माध्यमाची शाळा असतील तर इंग्रजी माध्यमातून प्रवेश दिला जातो, भाषेची अट असते. मराठी माध्यम असेल तर मराठी माध्यम हे भाषेची अट असून दिसून येते. इथं वयाचं बंधन असून दिसून येते. 6 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय पहिली इयत्तेमध्ये प्रवेश मिळत नाही. म्हणजे इथं सामान्य मुलांना प्रवेश दिला जातो, वय आणि भाषेची या ठिकाणी अट असून दिसून येते. पण समावेशित शाळेमध्ये प्रवेशासाठी कोणत्याही विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात नाही. म्हणजे सर्वांना प्रवेश. इथं सामान्य मुलांनाच प्रवेश सामान्य शाळेमध्ये, समावेशित शाळेमध्ये सर्वांना प्रवेश. म्हणजे तो अपंग आहे, मागासलेला आहे, आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, शारीरिकदृष्ट्या मागासलेला आहे, बौद्धिकदृष्ट्या कमकुवत आहे, भावनिकदृष्ट्या कमकुवत आहे, याचा विचार केला जात नाही. सर्वांना प्रवेश. आणि अटीच्या आवश्यकतेनुसार बदल केला जातो. म्हणजे एखादा विद्यार्थी बौद्धिकदृष्ट्या मागासलेला असेल आणि त्याचं बौद्धिक वय हे अत्यंत कमी असेल, मानसिक वय कमी असेल, तर कदाचित एखाद्या विद्यार्थ्यांना 8 वर्षानंतर सुद्धा पहिलीमध्ये प्रवेश दिला जातो. म्हणजे वयाची अट या ठिकाणी शिथिल केलेली दिसून येते. पण सामान्य शाळेमध्ये वयाची अट शिथिल करतात. 6 वर्षाच्या अगोदर तुम्हाला प्रवेश देता येत नाही. 6 वर्षानंतरच तुम्हाला इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश द्यावा लागतो. त्यानंतर इथं पुढचं एक वैशिष्ट्य म्हणजे पुढचा एक फरक आपल्याला सांगते की सामान्य शाळेमध्ये शिक्षक जे शिकवतात अशा शिक्षकांकडे एक विशिष्ट प्रकारचं अध्यापन कौशल्य किंवा अध्यापन तंत्र त्यांनी आत्मसात केलेले असतात. कारण सर्वसाधारण शिक्षण पद्धती जी असते ती विषयानुसार विद्यार्थ्यांना तो आशय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी, त्याला अनुसरून असणाऱ्या अध्यापन पद्धतीने किंवा कौशल्याने शिक्षक पोहोचवित असतात. त्याचबरोबर सामान्य शाळेमध्ये मुलांना शिकवायचं कसं याचं कौशल्य शिक्षकाने आत्मसात केलेलं असतं. पण ते ठराविक विषयाला अनुसरून असलं आपल्याला दिसून. म्हणजे चित्रकलेचे शिक्षक असेल तर चित्रकलेचं कौशल्य त्याच्याकडे असतं. त्या पद्धतीने अध्यापन कौशल्य त्याच्याकडे प्राप्त झालं दिसून. परंतु समावेशित शिक्षण पद्धतीमध्ये सामान्य मुलांच्या बरोबर विशेष गरजा असणारी मुलं सुद्धा प्रवेश घेतात. त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारची अध्यापन कौशल्य किंवा तंत्र प्राप्त करावे लागतात, विकसित करावे लागतात. तशा प्रकारचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. म्हणून समावेशित शाळेमध्ये विशेष गरजा असणाऱ्या मुलांना शिकवण्याचं कौशल्य शिक्षकाच्या अंगी असलं दिसून येतं. इथं सामान्य अध्यापन किंवा सामान्य कौशल्य विकसित शिक्षकाकडे झालेले दिसून येतात. पण इथे विशेष गरज असणाऱ्या मुलांना शिकवायचे, त्यामुळं त्याला अनुसरून असणारे कौशल्य हे शिक्षकाने प्राप्त केलेले दिसून येतात. म्हणून सर्वसमावेशित शाळेमध्ये शिक्षकाच्या अध्यापन कौशल्यामध्ये फरक असणे दिसून येतो. म्हणजे पहिला फरक मी संकल्पनेच्या बाबतीत सांगितला. दुसरा फरक स्पष्ट करताना मी प्रवेश या घटकाचा विचार करून 2 शाळांमधला फरक सांगितला. तिसरा फरक सांगताना मी शिक्षकाच्या अध्यापन कौशल्याचा मुद्दा विचारात घेऊन 2 शाळांमधला फरक सांगितला. त्यानंतर पुढचा एक मुद्दा सांगता येईल फरक स्पष्ट करण्याच्या दृष्टीने, तो म्हणजे अभ्यासक्रमाची लवचिकता. तर सामान्य शाळेमध्ये अभ्यासक्रमामध्ये लवचिकता नसते, ताठरत असते. म्हणजे भूगोल विषयाचा अभ्यासक्रम, इतिहास विषयाचा अभ्यासक्रम
किंवा गणित विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम हा विशिष्ट कालावधीत पूर्ण करावा लागतो. त्यामुळे त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची ताठरत असते. अमुक तासिकेमध्ये शिकवणं पूर्ण करणं हे त्याचा एक आराखडा तयार केलेला असतो आणि त्यानुसार त्याची पूर्तता करावी लागते. म्हणजे एका विशिष्ट इयत्तेचा पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट केलेला अभ्यासक्रम विशिष्ट कालावधीमध्येच पूर्ण करावा लागतो. त्यामुळं त्याच्यामध्ये ताठरता आलेली दिसून येते. पण समावेशित शाळेमध्ये अनेक प्रकारची मुलं असल्यामुळे जो अभ्यासक्रम असतो किंवा जी शिक्षण पद्धती असते त्याच्यामध्ये लवचिकता असते. त्याच्यानंतर अध्यापन पद्धती, सामान्य शाळेमध्ये सामूहिक स्वरूपाची अध्यापन पद्धती असते. सर्व मुलं समोर बसतात, सर्वांना एकाच पद्धतीने शिकवण्यावर भर दिला जातो. आणि इथं मात्र या समावेशित शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक शिक्षण कार्यक्रम इंडिव्हिज्युअल एज्युकेशन प्रोग्राम IEF इंडिव्हिज्युअल एज्युकेशन प्रोग्राम वैयक्तिक शिक्षण कार्यक्रम आखावा लागतो. कारण विद्यार्थ्याच्या गरजा, त्याची जी गुणवैशिष्ट्ये आहेत त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे अध्यापन पद्धती भिन्न असतात. त्याचबरोबर पुढचा मुद्दा सांगतो की जेणेकरून दोन शाळांमधला फरक स्पष्ट व्हायला मदत होईल, ते म्हणजे बौद्धिक सुविधा. सामान्य विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या बौद्धिक सुविधा हे सर्वसाधारण सारख्याच असतात, परंतु विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या ज्या बौद्धिक सुविधा असतात त्या त्यांना सहजतेने वापरता आल्या पाहिजे. मग त्यांची बैठक व्यवस्था असेल किंवा शाळेमध्ये जिना असेल तर त्याला रॅम्प असला पाहिजे, किंवा शाळेमध्ये जो फलक लावला जातो किंवा वर्गामधले जे फलक लावले जातात किंवा वर्गामधल्या ज्या साऊंड सिस्टीम्स असतात किंवा लाईट सिस्टीम्स जे असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सोयीसुविधा वर्ग व्यवस्थेमध्ये असतात त्याचा विचार ह्या सर्व समावेशित शाळेच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीने केलेला दिसून येतो. मुलं कोणत्या प्रकारचे आहेत त्यानुसार त्यांना तशा प्रकारच्या गरजा किंवा सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. म्हणजे भौतिक सोयीसुविधा या वेगवेगळ्या असं दिसून येतात. अगदी मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय असेल किंवा मुलांसाठी जिनेची सोय असेल, मुलांसाठी लिफ्टची सोय असेल, मुलांसाठी रॅम्पची सोय असेल, मुलांसाठी टॉयलेट बाथरूमची सोय किंवा सुविधा उपलब्ध करून दिलेली असेल, मुलांसाठी वर्गामधल्या ज्या अंतर्गत रचना असतात भौतिक सुविधांच्या बाबतीत किंवा ग्रंथालयाच्या सोयीसुविधांच्या बाबतीमध्ये ज्या सोयीसुविधा असतात त्या सामान्य शाळेपेक्षा समावेशित शाळेमध्ये वेगळ्या असेल दिसून येतात. आणि आणखी शेवटचा एक मुद्दा आपल्याला सामान्य शाळा आणि समावेशित शाळेतला फरक स्पष्ट करताना सांगता येईल की शालेय वातावरण की सामान्य शाळेतील वातावरण हे विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अनुकूल असतेच असं नाही, कारण ते जाणीवपूर्वक तयार केलं जातं, त्यामध्ये नैसर्गिकता नसते. परंतु समावेशित शाळेमधले जे वातावरण असतं ते विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी जाणीवपूर्वक आपल्याला तयार करावं लागतं, त्यामध्ये नैसर्गिकता आणावं लागते. म्हणून अशा मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तशा प्रकारचं वातावरण तयार करणं हे समावेशित शाळेत बंधनकारक असं दिसून येतं. म्हणून या समावेशित शाळा आणि सामान्य शाळा ज्या आहेत या शाळांमध्ये अनेक गोष्टीच्या बाबतीत आपल्याला फरक असून दिसून येतो.